सजला, उत्सवतीने रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडविला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, नमस्कार. मी समृद्धी सुरेश जाधव, इयत्ता 9वी विटाळ स्कूल विटाळची विद्यार्थी. मी आज आपल्या समोर क्रांतिसेनार पाटील कार्य व कर्तृत्व हा विषय मांडत आहे. सिंहाला आया बसावी लागत नाही, सिंहाला आया बसावी लागत नाही, ती त्याला जन्मतःच बहाल झालेली असते आणि सिंह हा स्वतः मिळवलेल्या साम्राज्याचा अनाभिषिक्त सम्राट असतो. ज्या क्रांतिसेनाला अशी आया होती त्या एडे मच्छिंद्र गावच्या नाना पाटलांना माझे मनपूर्वक अभिवादन. क्रांतिसेनार पाटील म्हणजे या मराठी मुलकाला पहाटे पडलेलं एक सजीवन सोनेरी स्वप्न. शुभाचा महाराष्ट्रातील एक दाहक पण मोहक अनुभूती आणि प्रति सरकार म्हणजे सोनेरी वरखाली क्षितिज सापेक्ष अनुभव विस्तार भोया भोवड्या गरीब शेतकरी राजाचं एक देखणं सोनेरी भाव विश्व. जणू मध्यकाळाची छळ पिरवणुकीची परकीय राजवटी जेरीस आलेला मराठी मुलूक अन्यायाचे साखळदंड पायी पायी बांधलेला ठाई ठाई रुद्री आक्रदन कोणलेला या साऱ्या विरुद्ध घुमणारी गर्जना फक्त सिंहच करू शकतो बरं का. म्हणून नाना पाटलांना क्रांतिसिंह म्हणतात. प्रतिसरकार म्हणजे पत्री सरकार. पत्री सरकार म्हणजे पायाला गुराढोराप्रमाणे पत्रा ठोकणारे, हातपाय तोडणारे, गुंडांचे, दरोडेखोरांचे, लुटालूट करणाऱ्यांचे सरकार नव्हे, तर प्रतिसरकार हे अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होती. प्रतिसरकार म्हणजे बलदंड इंग्रजी सत्तेला नामोहर करणारे लहानसे जनता सरकार होते. जनता जनार्दन मानणारी ती लोक ग्राम स्वराज्याची आदर्शवत संकल्पना होती. होय, गांधीजींच्या ग्रामराज्य स्थापनेचा ओनामान म्हणजे प्रतिसरकार होय. डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. जनतेसाठी जनतेकरवी चालवलेल्या राज्याचे विहंगम स्वप्न आणि त्याची परिपूर्ती हा प्रतिसरकारचा स्थायी भाव होता. आणि हा रामगडा अत्यंत कुशलपणाने न्याहाळणारा, सदसद बियाकडे हाताळणारा, वैचारिक ताकदीच्या जीवावर सारा रेटा नेटाने ओढणारा गोज राईचा पुत्र रामचंद्र पाटलांचा नाना अर्थातच प्रतिसरकार क्रांतिसिंह नाना पाटील होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वसामान्यांची अवस्था अतिशय वाईट होती. अडाणी, वाईट चालीरीतीत जखडलेला, सावकार पाशात लटकलेला, दारद्यात खितपत पडलेला, पोरका, अनाथ समाज चारो दिशा हाका मारत होता. गावोगावचे पाटील त्याला वेठीस देत होते. सावकार व्याजात डुबत होते. जमिनी घरे दाडे हडपत होत होते. तेवढेच नव्हे तर तरण्या ताट्या पोरींची अब्रू वेशीला टांगली जात होती. इंग्रजांची कुत्री भीती दाखवून सळकी पळ करत होते. म्हणूनच ग्रामराज्याची कल्पना नाना पाटलांनी पुढे आणली. तुफान सेनेची स्थापना केली. आज कुस्तीसाठी प्रसिद्ध असणारे कुंडलचे त्यावेळेचे गोळीबाराच्या ट्रेनिंगचे मैदान होते. 1942 नंतरचा कालखंड हा एक मंतरलेला कालखंड होता आणि नाना या मंतरलेल्या काळाचे खरे मांत्रिक होते आणि म्हणूनच ते प्रांजळपणाने कबूल करीत साताच्या प्रतिसरकारचा लढा माझ्या सहकार्यांनी जीव धोक्यात घालून लढविला. त्या लढ्याचे सर्व श्रेय माझ्या बहादूर लढाव्यांना आहे. एका तपाच्या पायपिटीच्या तपाच्या चर्चेतून प्राप्त झालेलं हे विनम्रतेचं सामर्थ्य. 8 ऑगस्ट ठरावानंतर 9 ऑगस्ट पासून उभ्या राहिलेल्या दुसऱ्या फळीनं चेलेजावची शेतकरी कामगिरी सुरू केली व संकल्प करेंगे मरेंगेचा आपल्या निधन आपल्या ओजस्वी वाणीतून गावोगावी पोहोचविला. कुंडल हे त्यांचे केंद्र होते. तासगाव आणि खानापूर हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. इस्लामपूरवरील कचेरीवरील मोर्चा, तारा तोडणे, चावड्या, डाक बंगारे, रेल्वे स्टेशन जाणे, सरकारी तिजोऱ्या लुटणे सहज होते. ती कामं सहजपणाने करायची आणि कुणी आडवा आला तर त्याला तिरवा काढायची ही प्रतिसरकारची खासियत होती. म्हणून साताच्या प्रतिसरकार हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील शौर्यशाली व गौरवगाथेचा टप्पा ठरला आणि नाना या वैश्विकाचा परिणाम लाभलेले क्रांती सूर्य बनले. सारं झालं तरीही क्रांतिसिंह नाना पाटील आम्हाला पचविता आले नाहीत, रिचविता आले नाहीत, रुजविता आले नाहीत. म्हणून मला म्हणावेसे वाटते की पाटील नाना सातारी बाणा, पाटील नाना सातारी बाणा. गुंडांना धाक जरा बसावा असे आजही वाटते. त्यांच्या विचारांची परंपरा आजही चालवणारे ॲडव्होकेट सुभाष पाटील, सुभाष पवार, पांडुरंग शितोळे, संपतराव पवार या तमाम बांधवांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा द्याव्यात. त्यांच्यासाठी क्रांतिसेनाला पाटलांच्या शब्दात एवढंच म्हणेन, मन सुत तुझर घड्या गोष्ट पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची.
नानांची तुम्हा सर्वांच्या चालत नानांची वैचारिक क्रांती चाल घडावी आणि आपल्या सर्वांच्या चालणं त्या पायवाटेनं प्रवास